नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या समाजाची जमीन म्हणजे बसत बरोबर आहे. बसत हा. या जमिनीचं नाव काय? बसत तो पूर्ण टापू असा ते फुटली विहीर हे सगळं हे असे काय कॉन्ट्रॅक्टदार कारदगे यांच्या दाव्याला हेर्लेतील बौद्ध समाजाची ठाम प्रतिकाराची भूमिका. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावातील सिद्धोबा डोंगर परिसरात महार सामुदायिक शेती सोसायटीच्या मालकीची तब्बल 168 एकर शेती असून या जमिनीवर गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळालं आहे. सन 2016 पासून शेजारील जमीनधारक आणि कॉन्ट्रॅक्टदार कारदगे यांनी संस्थेच्या शेतीतून त्यांच्या खासगी जमिनीत जाण्यासाठी बेकायदेशीर रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सोसायटीकडून करण्यात आला आहे. या संदर्भात कारदगे यांनी रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवावा आणि प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळावी यासाठी हातकणंगले तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल केला आहे. मात्र संस्थेकडील सर्व कागदपत्रे, कायदेशीर पुरावे आणि काही चिंतकाच्या सहकार्यामुळे 2 वेळा निकाल सोसायटीच्या बाजूने लागल्याचे सांगण्यात येत आहे. तरी देखील कारदगे यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने संस्थेला त्रास देत वाद निर्माण करत ठेवल्याची तक्रार सोसायटीने व्यक्त केली आहे. सध्याच्या संचालक मंडळाने कोणत्याही परिस्थितीत जमिनीला वाढ देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला असून कारदगे यांच्या दाव्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल अशी भूमिका सोसायटीच्या सभासदांनी घेतली आहे. या बैठकीत संस्थेचे सभासद तसेच हेर्ले येथील समस्त बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप कोले, हेर्ले. महार सामुदायिक सहकारी शेती सोसायटीचं हे 299 अ ब कड हा गट नंबर आहे आणि या गट नंबरमधून कारदगे साहेबांनी इथं रस्ता मागितलेली आहे आणि त्यासाठी आज माननीय तहसीलदार साहेब हातकणंगले हे स्थळ पाहणी करण्यासाठी येणार होते. पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार की तहसीलदार साहेब हे या ठिकाणी स्थळ पाहणीसाठी येणार नाहीत आणि नंतर कधी स्थळ पाहणी होणार आहे हे नंतर तुम्हाला कळवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. सातत्यानं आम्ही प्रत्येक निर्णयाच्या वेळी कारदगे साहेब हे 3 वेळेला अशा पद्धतीचं झालं आहे. तहसीलदारांच्याकडे अर्ज करतायत आणि पुन्हा आमच्या बाजूने निर्णय लागतो आहे. असे 2 वेळा आमच्या बाजूने निर्णय झाला आहे. 2 तहसीलदारांनी निर्णय आमच्या बाजूने झाला आहे. तिसऱ्यांदा त्यांनी हे केलेलं आहे. स्थळ पाहणी पुन्हा होत आहे. हे खरोखरच आमच्यासारख्या मागासवर्गीयांच्या जे काबाड कष्ट करून आपलं जीवन जगवत आहेत त्यांच्यासाठी खरोखरच ही अन्यायकारक गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याचवेळी मला वाटतं की हा जेव्हा कारदगेने अर्ज केला वाटेसाठी तेव्हा तो उडायला पाहिजे होता. पण असो, कायद्याची प्रक्रिया आहे, त्याच्यानुसार आपण जाऊया. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहे, पण त्याचबरोबर आमच्या अधिकारावरती कोण बाधा आणत असेल तर निश्चितपणानं आमच्या प्राणांचं बलिदान करायला लागलं तरी चालेल, पण आम्ही आमच्यावरती अन्याय सहन करणार नाही. आणि यासाठीच हे आमचे सगळे बौद्ध समाजाचे सगळे सभासद नागरिक हे इथं आलेले आहेत. त्यांचा निर्धार आहे की 1 इंचसुद्धा जागा ही दुसऱ्याला द्यायची नाही आणि दुसऱ्याची पण घ्यायची नाही. आमच्यावर सातत्यानं अन्याय केला जातो आणि प्रशासनानं वेळोवेळी तो दूर केला आहे. यावेळी पण प्रशासन तो दूर केले हे आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे, म्हणून आम्ही सगळे आज इथं उपस्थित होतो. पुढच्या स्थळ पाहणीच्या वेळी निश्चितपणानं आम्ही पुन्हा प्रशासनाकडे ही विनंती करणार आहे. हाक तुमची, साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.